मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वाघबिला म्हणून कंठी घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वाघबिला म्हणून कंठी तुका म्हणे केठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वाघबिला म्हणून कंठी विठ्ठल विठ्ठल मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वाघविला म्हणू कंठी ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलाबदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं आतजातं नमामि अंजनी गर्भ संभूत मयुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वृष्णं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरसिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रतिप्रदेशं विधेन्द्रादिदेव सदा सुल्यमानं समाधिसमृतिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारो हनुमत विराजे
जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर, प्रभु जय जय माखन चोर। श्री राधा मेरे स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मुई दे जियो श्री वृंदावन में वास। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असबर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। सेवे लागी सेवक चालो, तुम चला गलो निसर्गरा। आओ स्वामी तुकया देवा, यवरी करावा मेरा। सेवे लागी सेवक चालो, चला गलो निसर्गरा। आओ स्वामी तुकया देवा, यवरी करावा मेरा। सेवे लागी सेवक चालो, सेवे लागी सेवक चालो, सेवे लागी सेवक चालो, सेवे लागी सेवक चालो। रो तुम चला गलो निसर्गरा। ओ स्वामी तुकया देवा, यवरी करावा मेरा। सेवे लागी सेवक चालो, तुम चला गलो निसर्गरा। ओ स्वामी तुकया देवा, यवरी करावा मेरा। हे पायावरी यावर करी संतांच्या मजरदयी सद्गुरु, जेणे तारिला संसार गुरु। म्हणून विशेष अत्याधुर विवेकावरी, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे। माझ्या उपकारासाठी वागविला म्हणू कंठी प्रसूत। प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग। देऊच्या सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारा। तुकोबारांच्या अभंग गाथेमधील अभंग संहितेमधील 4 चरणाचा अभंग असून आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर जे काही हा भगवान परमात्म्यानं जो नरदे जे साध्य प्राप्त करण्याकरता दिला, ते साध्य प्राप्त करत असताना आयुष्यभर जे काही साधन केलं आणि ते साधन केल्याच्या नंतर काही साध्य प्राप्त झालं त्याचं वर्णन करणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे। प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता बघा, आपल्या जीवनामध्ये बाबा जो जन्माला आला त्याला मारावं लागतं, पण श्री तुकोबारा म्हणता माझ्या जीवनामध्ये मी असं काही कर्म केलं, आता मला मरण्याची गरज राहिली नाही। न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे। भगवान परमात्म्यानं माझ्या जीवनामध्ये मी असं पवित्र कर्म केलं का त्या कर्मामुळं आता माझ्या जीवनामध्ये मला मरण्याची गरज राहिली नाही, कारण माझ्यावरती भगवान परमात्म्याचा उपकार होता। त्या माध्यमातून मी भगवान परमात्म्याचं चिंतन केलं आणि त्यामुळं भगवान परमात्म्यानं मला घरी जागा दिली, अर्थात त्याच्या जवळ जागा दिली। आणि भगवान परमात्म्यानं त्याच्या जवळ जागा दिल्याचा परिणाम आता खऱ्या अर्थानं तुकोबारा म्हणता देव आणि मी वेगळा राहिलो नाही, आमच्या दोघांचं ऐक्य झाल्या कारणानं आमच्या जीवनामध्ये आता आम्हाला मरण्याची गरज नाही, कारण भगवान परमात्म्याचा माझ्यावर उपकार होता म्हणून मी देवाचं चिंतन केलं, म्हणून आता मला मरण्याची गरज नाही। विठ्ठल 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 अभंगाचा भावार्थ आणि नामस्मरणार्थ कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला, सर्वांना ज्ञात आहे कैलासवासी सुधाकर मुरलीधर कडलक हनुमाननगर बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते। त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण कडलक परिवार आहे। भाऊ आहे बालाजी मुरलीधर कडलक, अरुण मुरलीधर कडलक, श्रीहरी मुरलीधर कडलक, पुतण्या आहे नवनाथराम कृष्ण कडलक, पुरुषोत्तम नारायण कडलक, नितीन सुधाकर कडलक, मुलगा सचिन सुधाकर कडलक मुलगा, गंगा भागीरथी प्रतिभा सुधाकर कडलक पत्नी, चंद्रभागा भास्कर सताडे बहीण, द्रौपदा सोपानराव पाचरणे बहीण, मथुरा सुखदेव तांबे बहीण, लता विष्णू टर्ले बहीण, मनीषा नितीन कडलक, सून सुजाता सचिन कडलक सून, असा संपूर्ण परिवार त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे।
म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजा विधी त्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचो ज्यांच्या माध्यमातून आला. सध्या स्थितीला या लॉन्सचे जे मालक आहे आमचे अनिल भाऊ उंडी असतील, त्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक घडलेलं तुम्हाला थोडं सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो. तसं नियोजित सेवा त्या ठिकाणी मार्मिक मर्मज्ञ चिंतन करणारे आपल्या सगळ्यांच्या गुरुस्थानी असणारे आमच्या सदगीर बाबांचं कीर्तन होतं. पण बाबांची प्रकृती बरी नसल्या कारणानं खऱ्या अर्थानं बाबांना येणं शक्य नव्हतं. आणि त्या माध्यमातून तसं या परिवारामधले कडलक सर आहे, त्यांची सुद्धा अपेक्षा ती म्हणायची मी तुम्हाला काय यूट्यूबवरती बघायचो आणि माझी बऱ्याच दिवसापासून अपेक्षा होती, पण ती अपेक्षा देवालाच पूर्ण काळजी असावी. मला मग त्यावेळेला त्यांचा शब्द ऐकल्यानंतर असं वाक्य आठवलं का जुने लोक राजूबाबा म्हणायचे दाणे दाणे पे लिखाय खानेवाले का नाम, नाही का? तसं मी पाकिटावर नाही म्हणत, असं काही टेन्शन घेऊ नका. असो त्या माध्यमातून आज या ठिकाणी आलेला सेवेचोक घडलेलं तुम्हाला थोडं सज्जन मायबापाचं दर्शन मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले विनेकरी बाबा आहे. गोड एक वारकरी वैभव खऱ्या अर्थानं ज्यांच्या चाली ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं बोधे बाबांची आठवण व्हावी अशा गोड जुन्या चाली ज्यांच्या श्रीमुखातून आपल्याला ऐकायला भेटतात. आमचे हरिभक्तपारायण विठ्ठल महाराज श्री महाराजांना मनापासून धन्यवाद. या बाजूला आपल्या परिसराचं भूषण गोड गायनाचार्य स्वर्गमदेव सर्वेश्वर हरिभक्तपारायण आपले गोरख बाबा आहे, श्री महाराजांना मनापासून धन्यवाद. या बाजूला जसं ज्ञानोबराय तुकोबराय या संत मांदियाळेच्या जीवनामध्ये ते सोपान काका, तसे आताच्या वारकऱ्यांच्या जीवनात हे सोपान काका, नाही का? काकांनाही मनापासून धन्यवाद आहे. आमचे कुलकर्णी गुरुजी मृदंगही वाजवता, गायनही करता आणि सगळंच करतात. अतिशय गोड आमचे कुलकर्णी गुरुजी आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. या बाजूला श्री महाराज परिसरातील गावातील गुंजेवाडीकर सगळं भजनी मंडळ सगळ्यांना मनापासून धन्यवाद. हनुमान नगरकर सगळ्यांना धन्यवाद. त्याच पद्धतीने या बाजूला मृदंगाची साथ संगत करता मृदंग महर्षी मृदंग अलंकार मृदंग क्षेत्रामधले राजेंद्र महाराज श्री महाराजांनाही मनापासून धन्यवाद. आणि विशेष म्हणजे जे तुळजाभवानी साऊंड इतका गोड साऊंड लावला, नाही तर हॉलमध्ये साऊंड लागणं जरा अवघड असतं, पण अतिशय गोड तुम्ही साऊंड लावला, तुम्हालाही मनापासून धन्यवाद आहे. आमच्या विनोद दादांचं यूट्यूब चॅनल आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना मनापासून धन्यवाद. बघा अगदी कमी कालावधीमध्ये मी गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. याचं कारण असं आहे, हे सगळे महाराज मंडळी दिंडीमधून परत आले, परत त्यांना दिंडीत चालायला जायचंय, नाही का? आणि मला सुद्धा दिंडीमध्ये जायचंय. त्या कारणानं अगदी 10 ते 12ची वेळ आहे. 10:15 10:30च्या दरम्यानमध्ये सुरू झालं. 12:15 पण 12:30च्या आतमध्ये मी आवरतो. 12:15 पर्यंत आवरून घेणार आहे. कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी जास्त रन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही बसलेल्या जागेवरती शांत चित्तेने बसा. एकमेकाच्या कानामध्ये कोणी त्या ठिकाणी 1-1.5-2 तास कोणी कुजबुज करायची नाही. आणि आपले लेकरं हात जोडून विनंती, लेकरं सांभाळा. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय म्हणता बाबा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावं लागेल, कारण आपल्या जीवनामध्ये जो जन्माला आला ना त्याच्या जीवनामध्ये मृत्यू ठरलेला आहे. कोणाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी या नरद्याचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे वळसागा. संत महात्मे वर्णन करता हा जीव म्हणजे पाण्यावरला बुडबुडा आहे बाबा. या जीवाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. पाण्यावरला बुडबुडा कधी फुटून जाईल सांगता येत नाही. त्या ठिकाणी लागता दिसेनासे जनन लागता दिसेनासे लागता दिसेनासे जडी पुढे पुढे देखता देखता जनन लागता दिसेनासे जनन लागता दिसेनासे पुढे देखता देखता जनन लागता दिसेनासे जनन लागता दिसेनासे क्षण सुद्धा लागत नाही. आपण त्या बुडबुड्याकडे पाहिलं, क्षणामध्ये तो फुटून जातो. त्याचा जसा क्षणाचा भरोसा नाही तसं या जीवनाचं आहे. याच्या पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला, एखादं झाड आहे बाबा, त्या झाडाला नवीन पालवी फुटली, ते पान आता मोठं झालं, मोठं झाल्याच्या नंतर ते पान वाळलं, वाळल्यानंतर ते पान जसं पिकल्यानंतर गळून जाणार आहे
तसं आपल्या जीवनामध्ये हा जीव त्या ठिकाणी याचं आयुष्य संपलं का याला जावं लागणार आहे. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे ना तोपर्यंत पवित्र जीवन जगलं पाहिजे गड्या. तोपर्यंत प्रत्येकावरती आपण गेल्यानंतर प्रत्येकाबद्दल खेद करतो हो. आपला शत्रू जरी आपल्या जीवनातून निघून गेला पण गेल्यानंतर आपण त्याला चांगलं म्हणतो. अरे गेल्यानंतर चांगलं म्हणण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्याला माना. बघा तोपर्यंत त्याला पवित्र म्हणा. नंतर काय त्याचे गुणगान ऐकून गाऊन त्या ठिकाणी तो काय ऐकायला नसतो. म्हणून जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मला असं सांगा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीवरती जर प्रेम केलं तर आपलं मृत्यूनंतर आपल्याला खेद करण्याची गरज राहणार नाही. या उलट आपल्या त्याच्या जिवंत असताना गुणगान गाण्यानं तो 4 वर्ष अधिक जगू शकतो नाही का. पण माणसाचा स्वभाव असा आहे त्या ठिकाणी अनाथाची माय सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं. आपल्याला या देशामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं गड्या. जिवंत माणसाचे कोणी गोडवे गात नाही. परंतु जोपर्यंत आहे ना तोपर्यंत पवित्र जीवन जगलं पाहिजे. देवाचं चिंतन केलं पाहिजे. कारण हा देह आपण याला माझं म्हणतो पण हा आपला नाही. महाराज म्हणतात जिंदगी एक किराए का घर है. कबीरदास महाराज म्हणतात किराए का म्हणजे भाड्यानं वापरायला भेटलेला गडे. हा आपण माझा म्हणतो पण आपला नाही. मग जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी जाएगी चलते चलते धूम बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाएगा. दम निकल जाएगा रोशनी क्या भरोसा है जिंदगी का. क्या भरोसा है जिंदगी का. क्या भरोसा रुक जाएगी चलते 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 चलते. क्षमा बुझ जाएगी चलते चलते. क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा. दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. इस जिंदगी का. आमच्या काकाने अतिशय गोड प्रमाण दिलं. क्या भरोसा आहे इस जिंदगी का. या जीवनाचा काय भरोसा आहे महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावं लागेल. क्षणात काय होईल कोणाच्या जीवनामध्ये सांगता येत नाही. आता भेटलेला आज भेटलेला माणूस उद्या आपल्या जीवनात भेटेल म्हणून घडी घडी काळ वाट याची पाये अजून किती आहे अवकाश. अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ अजून किती आहे अवकाश. अजून किती आहे अवकाश. गोड प्रमाण दिलं. महाराज म्हणता घडी घडी काळ वाट याची पाये अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाये. क्षणाक्षणाला आपण काळाच्या जवळ जातोय. म्हणून आपण जोपर्यंत हानर देणं तोपर्यंत गोड देवाचं चिंतन केलं पाहिजे. कारण केलेलं चिंतन भगवान परमात्म्याचं कर्म आपल्या सोबत येणार आहे. आणि साधूशी केलेली संगत देवाच्या नावापेक्षा क्षणाची संगत साधूची फार महत्वाची असते बाबा. पण या युगामध्ये असं आहे का साधू कळणं फार अवघड झालं. काही माणसं आपल्या जीवनामध्ये काही माणसाचा जर विचार केला काही माणसं बाहेरून दिसताना सुंदर दिसतात बाबा पण अंतःकरण जर पाहिलं तर फार अपवित्र असतं. काही माणसाच्या जीवनाचा जर विचार केला तर बाह्य रंगाने साधू दिसतात पण अंतरंगाने राक्षस असतात. अशी माणसं आपल्या जीवनामध्ये ओळखायला येणं काका फार अवघड आहे. बघा ती आपल्याला ओळखायला येत नाही यात विशेष नाही बाबा. देवादिकांच्या सुद्धा जीवनामध्ये कसे ओळखायला आले नाही. रामायणामधला गोड प्रसंग आहे सांगतो लक्षामध्ये. एकदा प्रसंग असा निर्माण झाला ज्या वेळेला
लक्ष्मणजीला त्या ठिकाणी शक्ती लागली. आता लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता तिथून वैद्य आणायचा, डॉक्टर आणायचा. वैद्य कोण? त्या काळामध्ये त्या ठिकाणी वैद्य होते सुषण नावाचा. त्या वैद्याला तिथं आणल्याबरोबर त्या ठिकाणी त्यानं सांगितलं द्रोणागिरी पर्वतावरती ही नाही औषधी आहे, तेवढी घेऊन त्या ठिकाणी या. हनुमंतरायानं उड्डाण केलं आणि उड्डाण केल्याच्या नंतर माझे हनुमंतराय ती औषधी आणण्याकरता निघाले. पण निघाल्याच्या नंतर झालं असं, आता रावणाच्या बाजूचे काही मत ते त्यांनी विचार केला बाबा का जर हनुमंतरायानं त्या ठिकाणी ती जडीबुटी ती औषधी आणली तर खऱ्या अर्थानं ते लक्ष्मणाची मूर्छा गेली, तर रामप्रभूचा भाऊ परत जर जिवंत झाला तर रावणाला त्या ठिकाणी ते पराजित करू शकता. मग रावणाची बाजू राखण्याकरता आपण काहीतरी करायचं. म्हणून एका राक्षसानं काय केलं माहितीये का, साधूचा वेश धारण करून त्या मार्गामध्ये ज्या मार्गामधून हनुमंतराय जाणार त्या मार्गामध्ये बसले. त्या राक्षसाचं नाव आहे कालनेमी. कालनेमी नावाचा राक्षस मार्गामध्ये बसला, भजन करतो. त्या माळान दाढीन बिडीन जटान वगैरे ते पाहिल्याबरोबर हनुमंतराय गेले. आता हनुमंतरायानं पहिल्यांदा पाहिल्याबरोबर साधू आहे म्हणून हनुमंतरायानं नमस्कार केला, साष्टांग प्रणिपात केला. पण ज्या वेळेला त्यांचं अंतःकरण जाणलं तर हा साधू नाहीये, हा कालनेमी नावाचा राक्षस आहे. म्हणजे दिसताना दिसायला कोण आहे, साधू आहे, पण अंतरंगानं जर पाहिलं तर राक्षस आहे. आणि ते ओळखणं फार अवघड असतं. तोच प्रसंग रामायणामध्ये अजून पुढे बघा तुम्ही. आपल्या जीवनामध्ये बाह्य रंगानं साधू आहे आणि अंतरंगानं राक्षस आहे, ओळखायला अवघड जातं. ज्या वेळेला सीताई साहेबाच्या जीवनामध्ये रावणाला हरण करायचंय म्हणून सीताई साहेबाचं हरण करण्याकरता मरीच मामाला हरणाचं रूप घेऊन पाठवलं. आता मरीच मामा हरणाचं रूप घेऊन गेल्याच्या नंतर इकडं प्रसंग असा निर्माण झाला, सीताई साहेब आणि रामप्रभू शेजारी बसलेले. दोघं शेजारी बसलेले असताना दोघांच्या गप्पा चाललेल्या, दोघांचं बोलणं चाललेलं आहे. आणि तेवढ्यामध्ये ते मायावी हरण सीताई साहेबाच्या जीवनामध्ये पाहिलं. आणि सीताई साहेब रामप्रभूला म्हणता, अहो ऐकलं का? म्हणले काय? मला त्या हरणाची कातडी मला चोळी शिवण्याकरता पाहिजे हो म्हटले. त्यावेळेला सांगितलं अगं सीते असं करू नको, ते हरिण काही खरं वाटत नाही. त्यावेळेला सांगितलं नाही नाही मला त्या हरणाची चोळी पाहिजे. आता ते हरण सीताई साहेबाला आवडलं आणि याची कातडी मला चोळी शिवण्याकरता पाहिजे, पण रामप्रभू नाही म्हणता. त्यावेळेला सीताई साहेबांना हट्ट धरला, बघा हो मला त्या हरणाची कातडी पाहिजे आणि नाही जर तुम्ही आणून दिली ना म्हटले नाही तर मग आपलं भांडण होईल. म्हणले आपलं भांडण कवाय झुपत तू आता काय करणार आहे नाही का? पती पत्नीचं भांडण म्हणजे लय अवघड बाबा. आता 4-5 दिवसापूर्वी बाबा आपल्याकडं मकर संक्रांतीचा सण झाला. या सणाची परंपरा इतकी गोड आहे आपल्याकडं का तिळगुळ वाटायची, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. पूर्वीच्या तुमच्या कालामध्ये बाबा काय असायचं, घरोघर लहान मुलगा आपल्या घरातलं जाणार, एखादा तरुण मनुष्य घरोघर जाणार, प्रत्येक आपल्यापेक्षा वयोवृद्ध मनुष्याला तिळगुळ वाटायची. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचं दर्शन घ्यायचं. पण हे आता लोप पावत चाललं. मग आता शेजारी पाजारी वाटत नाही. या मकर संक्रांतीला मी विठ्ठल बाबा पाहिलं, बऱ्याच जणांना तर तिळगुळ शेजारी वाटायला जमणार नाही म्हणून ते ना काही ना तर तिळगुळ घेतली आणि बायकोच गेले. काय तिळगुळ घेऊन गोड गोड बोल. ती म्हणली हा सोनं नाणं घेऊन मी जर गोड बोलू शकत नाही, तुमच्या तिळण गुळनं काय गोड बोलणार आहे नाही का? पण बघा त्या माध्यमातून सांगितलं, बघा मला त्या हरणाची कातडी पाहिजे आहे चोळी शिवण्याकरता. रामप्रभू निघून गेले आणि लक्ष्मणजीला सांगितलं आता सीतेचं रक्षण त्या ठिकाणी तू करायचंय. प्रसंग असा निर्माण झाला, ज्या वेळेला त्या मरीचाच्या जीवनामध्ये हरणाच्या जीवनामध्ये बाण लागला त्यावेळेला लक्ष्मणा धाव वाचव असा आवाज कानावरती आला. आणि सीताई साहेबांना म्हणावं त्या ठिकाणी तुमच्या भावावरती संकट आहे, तुम्ही जा गड्या. लक्ष्मणजी म्हणतं कोण म्हणतंय? बघा तुमचे प्रभू गागताय. आता तो आवाज प्रभूचा लक्ष्मणजीला येत नव्हता बरं का, तो आवाज हरणाच्या मुखातून निघत होता, अर्थात मरीचाच्या मुखामधून निघत होता आणि तो फक्त सीताई साहेबाच्या कानावरती यायचा. त्या ठिकाणी लक्ष्मणजी म्हणावं का हो कुठं आवाज येतोय? बघा परत आवाज आला, लक्ष्मणा धाव वाचव. अहो त्रैलोक्य निर्माण करणारा माझा दादा आहे, त्याच्यावरती संकट येईल कसं? तो आवाज लक्ष्मणजीला येत नव्हता, फक्त सीताई साहेबाला यायचं. याचं कारण असं आहे, रामायणाचं वर्णन करतं बाबा. ज्या वेळेला रावण सीताई साहेबाला हरण करता येणार का त्याच्या आगल्या दिवशी रामप्रभूने असं सांगितलं होतं, उद्यापासनं आपल्या खऱ्या रूपाला, खऱ्या पार्टाला, खऱ्या चमत्काराला सुरुवात होणार आहे, खऱ्या लीलेला सुरुवात होणार आहे. एक काम कर, तुझं जे खरं दिव्य दिया आहे, जे चैतन्य आहे ते अग्नीमध्ये समर्पित कर
आणि मायावी वेश धारण कर. म्हणून ती सीताई साहेब खरी नव्हती, ती कशी होती, मायावी होती. आणि हरिण सुद्धा कसं होतं, मायावी होतं. त्याचा परिणाम मायावी हरणाचा आवाज फक्त मायावी सीतेला येत होता. लक्ष्मणजी सारख्या समताला माया काही करू शकत नाही, म्हणून तो आवाज लक्ष्मणजीच्या कानावरती येत नव्हता. प्रसंग असा निर्माण झाला, लक्ष्मणजी जायला तयार नाही. त्यावेळेला सीताई साहेबांना सांगितलं, मला माहिती आहे तुम्ही का जात नाही, मला माहिती आहे का जात नाही. तुमच्या जीवनामध्ये आम्हाला वनवास आहे, पण तरी सुद्धा तुम्ही आमच्या सोबत आले असं मला वाटत होतं. तुमच्या भावावरती तुमचं प्रेम असलं पाहिजे गड्या, पण नाही, तुमच्या भावावरती प्रेम नाही. मला आज कळालं का कैकेयीनं तुम्हाला पाठवलेलं असावं का जा आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला रामाचं काही बरं वाईट होईल ना, काही बरं वाईट झाल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये तू सीताई साहेबाला त्या ठिकाणी प्राप्त करायचं, माझ्या अभिलाषेमुळं कैकेयीनं तुम्हाला पाठवलेलं असावं. हे शब्द भरतजीच्या कानावरती पडल्याबरोबर भरतजी म्हणता, मैया हे शब्द ऐकण्याच्या अगोदर माझं शरीर का पडत नाही, माझा प्राण का जात नाही. कारण जिथं वनवासामध्ये असताना माझ्या जीवनामध्ये वनवास तुम्हाला आहे, पण तरी सुद्धा तुमच्यासोबत वनवासामध्ये खरं सांगू मैया, या वनवासामध्ये 14 वर्षाचा वनवासामध्ये आजपर्यंत तुमच्या मुखाकडं सुद्धा जिथं माझं लक्ष गेलेलं नाही, फक्त चरणाची सेवा घडावी म्हणून चरणाकडं लक्ष असतं, तिथं तुम्ही मला कैकेयीनं पाठवलेलं म्हणता. बघा, आपल्या जीवनामध्ये शब्द फार जपून वापरले पाहिजे बाबा. एखाद्या वेळेला शस्त्रानं केलेला आघात, शस्त्रानं केलेली जखम त्याला मलम लावल्याच्या नंतर जाईल गड्या, पण शब्दारूपी बाणाने केलेली जखम जगात अजून अशी औषधी नाही का ती भरून निघेल. म्हणून शब्द मनुष्यानं जपून वापरले पाहिजे. लक्ष्मणजी म्हणता, मैया काळजी करू नका, मी जातो, पण जाताना तुमच्या रक्षणाकरता इथं लक्ष्मण रेषा ओढतोय, हे रेषा ओलांडून तुम्ही त्या ठिकाणी बाहेर यायचं नाही. लक्ष्मणजी निघून गेले आणि इकडं रावण साधू वेश धारण करून येतात. म्हणून म्हणताना, रावण साधू वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया. रावण साधू वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया. कृपा करो ये धर्म का काम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रावण साधू वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया. रावण साधू वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया. कृपा करो ये धर्म का काम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 आल्याच्या नंतर सांगितलं, भुज त्या ठिकाणी मैया भिक्षा वाढ म्हटले. त्यावेळेला सीताई साहेब त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सीतेचं हरण करण्याकरता अगोदर रावण ती लक्ष्मण रेषा ओलांडून जायला लागतो, पण ती लक्ष्मण रेषा प्रज्वलित होते आणि रावणाच्या जीवनामध्ये ती शक्ती, लक्ष्मणजीची शक्ती आतमध्ये जाऊ देत नाही. म्हणजे लक्ष्मणजी जरी तिकडे गेले असेल, पण इकडेही सीताई साहेबाचं रक्षण चालू होतं. आणि पुढे प्रसंग असा निर्माण झाला, रावणानं युक्ती साधली, सीताई साहेबाला बाहेर बोलवलं पाहिजे. म्हणून सांगितलं, सीते एक काम कर, मला बाहेर येऊन त्या ठिकाणी तू भिक्षा वाढ. सांगितलं, माझ्या लक्ष्मणजीनं सांगितलंय बाहेर जायचं नाही, पण त्या वेळेला सांगितलं, बघ तुझा पती संकटामध्ये मला माहिती आहे, त्याचं बरं वाईट काही होऊ नये असं वाटत असेल ना, मला भिक्षा वाढ. हे मागणारे फार हुशार राहते महाराज, सांगताना असे सांगतील महाराज पटून का काही विचारताच हो नाही. बघा, त्यानं आता पाठवेल कोण होतं मरीषाला, त्यांनी, त्यामुळे सांगितलं तुझा पती संकटामध्ये, त्याच्यावरती असं नाही असं संकट आलेलं आहे, ते हरण नव्हतं, त्या हरणाच्या पाठीमागं तू पाठवलं. सीताई साहेब म्हटले, खरंय 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 बाबा, मग एक काम कर, त्याचं रक्षण व्हावं असं जर वाटत असेल तर बाहेर येऊन भिक्षा दे. भिक्षा वाढण्याकरता एक साधू म्हणून सीताई साहेब येतात, पण बाहेर आल्याच्या नंतर पाहिलं
तर रावणानं सीताई साहेबाला घेतलं आणि सीताई साहेबाचं हरण केलं, आपला साधूचा वेश टाकून दिला आणि रावणानं मूळ स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं. मला मुद्दा हा मांडायचा आहे, मरीच हरणाचं रूप घेऊन आला, ते हरण सुद्धा सीताई साहेबाला कळत नाही, यात विशेष नाही हो. साधूचा वेश घेऊन आलेला, बाह्य रंगानं साधू दिसतोय, पण त्यातला अंतरंग सीताई साहेबाला ओळखायला येत नाही. तिथं तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय येणार आहे? म्हणून असं झालंय सध्या या कलियुगामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, कारण प्रत्येक जण साधूच्या संगतीमध्ये जातो, पण साधू चुकीचे भेटतात. आपल्या जीवनामध्ये श्री गुरु जर चांगले भेटले ना गड्या, जगातली कुठली शक्ती आपल्याला परास्त करू शकत नाही. फार महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये आपण पवित्र साधूच्या संगतीमध्ये गेलो पाहिजे गड्या. आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांनी कृपादान केलं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये कधी काही दुःख येणार नाही, काही येणार नाही. बघा, मूक केल्याच्या नंतर आपल्याला कटक्षानं निहाळल्याच्या नंतर उद्धार होईल यात विशेष नाही हो. पाठ केल्याच्या नंतर सुद्धा उद्धार होतो, याचा पुरावा जर तुम्हाला पाहायचा असेल तर मला वाटतं जा नेवाशाला. नेवाशाला ज्ञानोबराच्या जीवनामध्ये खांबाकडे दृष्टी देऊन पाहिलं होतं, कृपा कटाक्षानं निहाळलं होतं का? पाठ लावली होतो. पाठ लावून ज्ञानोबरानं त्या ठिकाणी खांबाला पाठ लावली हो, आणि मग ज्ञानेश्वरी लिहिली. पण जगात ज्ञानोबरानं पाठ लावलेल्या खांबाचं सुद्धा मंदिर होतं गड्या. हे क्रांती संत महात्म्याची. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत महात्म्याची संगत केली पाहिजे, आणि संत अवताराला त्याच्या करताच आले. संत महात्म्याने पाहिलं, जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याची त्यासी नाही. आपला जन्म कशा करता झाला याचं स्मरण नाही राहिलं. अज्ञानपणाच्या झोपेमध्ये गेलेल्या या समाजाला सावध करण्याकरता आले, जाग केलं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते. जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेवा राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेवा राखा काही भाव. उगा क्षेत्रफळ पूजावा सकळ, बुधावा उगा क्षेत्रफळ पूजावा सकळ, बुधावा जगजोगी जगजोगी जग 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 बोलती, जग 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 बोलती, जगजोगी जगजोगी जग 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 बोलती, जग 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 बोलती. जगजोगी जगजोगी जग बोलते, जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते, जाग बोलते. अज्ञानपणाच्या झोपेमधून जाग हो, सावध हो. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, किंवा आता जागा रे भाईनो जागा, थोर निजल्या डोळे भागा, आता जागा रे भाईनो जागा. संत महात्म्याने जाग केलं बाबा. भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता, स्मरण करण्याकरता भगवान परमात्म्यानं हा हृदय दिला. पण याच्या पुढे जाऊन सांगून जाईल, आपल्या जीवनामध्ये आपण देवाचं भजन करणं काही विशेष नाही. आमचे गुरुवर्य माऊली आम्हाला पाठामध्ये सांगायचे, आपण देवाचं भजन करतो काही विशेष नाही. देवानं भजनाकरता हृदय दिला, आपण त्याचं चिंतन करणं काही विशेष नाही.
पण कधीतरी आपण देवाचं भजन करता करता, देवाचं स्मरण करता करता, देवानं सुद्धा ज्या दिवशी आपलं स्मरण केलं ना, त्या दिवशी समजायचं आपला परमार्थाचा कळस झाला गड्या. इतकी पवित्र साधना आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि अशी जर साधना असली तर जन्म मरणाची येरझार चुकेल. कारण जन्म झाला मृत्यू निश्चित आहे, मृत्यू झाला जन्म. ज्ञानोबा वर्णन करता, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमी गा. ज्ञानोबाला उदाहरण दिलं, घड्याळाचा काटा असतो, 12 वर्ण निघाला, त्याची प्रदक्षिणा पूर्ण झाली, 12 वरती आला, मग तो थांबतो का? नाही. परत त्याचं भ्रमण जसं चालू असतं त्या पद्धतीनं या जीवाचा जन्म झाला, मृत्यू आहे, मृत्यू झाला, जन्म, या येरझारा आपल्या जीवनामध्ये चालू राहणार आहे. महाराज म्हणतारे किती वेळेला जन्माला यायचं, किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे पतिता, नित्य व्हावे पतिता, नित्य व्हावे पतिता. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे पतिता, नित्य व्हावे पतिता, नित्य व्हावे पतिता. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे पतिता, नित्य व्हावे पतिता, नित्य व्हावे पतिता. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे पतिता, नित्य व्हावे पतिता, नित्य व्हावे पतिता. नित्य भावे भजित. जन्म येणं हा नरदे भेटणं एवढं सोपं नाही. महाराज म्हणता, एक एक योनी कोटी कोटेरा बगला गे वारा मानवाचा, बगला गे वारा मानवाचा, बगला गे वारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा किंवा मनुष्याचा. मग आपल्या जीवनामध्ये हा पवित्र नरदे भेटला. बरं, इतका पवित्र नरदे हा काही प्रपंचामध्ये रमण्या करता नाही. मग महाराज म्हणता, औट हात का मानव देह, भगवान ने तुझ दिया, ले कर तूने क्या किया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भगवान परमात्म्याने इतका पवित्र नदी दिला ना, देवाचं चिंतन करा. मग साधकांनी तुकोबाराला सांगितलं, महाराज देवाचं चिंतन केल्यानंतर काय होईल? म्हणले जन्म मरणाची येरझार चुकेल. याचं कारण देवाचं भजन करायचे याचे अनेक कारण आहे. देवानं देवे दिला देह भजना गोमटा, पहिलं कारण म्हणून देवाचं चिंतन करायचं. दुसरं कारण भगवान परमात्म्यानं जेने हा जीव दिला दान, दान दिला म्हणून देवाचं चिंतन करायचं. तिसरं कारण जन्म मरणाची येरझार चुकावी म्हणून भगवान परमात्म्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. आणि अजून याच्या पुढे जाऊन आपण देवाला आईच्या उदरामध्ये असताना नवस केला, काय एक वेळा करी या दुःखा वेगळा, एक वेळा करी या दुःखा वेगळा. जोरदार टाळी झाली पाहिजे. वाह वाह.
टाळी वाजवायला जरा जपून वाजवा, पैसे लागत असा बघा मग ती कसं करायचं. अरे म्हणतात एक वेळा करी या दुखावे गळे, एक वेळा करी या दुखावे गळे, दुरिताचे जाळे उगवूनी, दुरिताचे जाळे उगवूनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. देवाला नवस केला, देवा तुझं चिंतन करील, म्हणून आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. बघा इतकी पवित्र साधना आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे का अंत काळाच्या दुःखामधून भगवान परमात्म्यानं आपल्याला सोडावं, इतकी तरी पवित्र साधना आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. मग अंतकाळ पवित्र व्हावा, अंतकाळाच्या वेळेला दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर देवाचं चिंतन करा. कारण अंतकाळाच्या वेळेला कपवात पित्त फार आपल्या जीवनामध्ये त्रास देतं. बघा एखाद्या मनुष्याचं इतकं पवित्र कर्म असतं, आयुष्यभर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असते बाबा, आयुष्यभर गोड परमार्थ करता, पण अंतकाळाच्या वेळेला काय दुर्बुद्धी सुचते, माळ काढून टाकतो, दन कहाणी तो नाही का. पण बघा हे असं होऊ नये आपल्या जीवनामध्ये, असं जर वाटत असेल तर पवित्र साधना असली पाहिजे. बघा मग आपल्या जीवनामध्ये अंतकाळ गुण होणं म्हणजे काय, तर पतिव्रता माता मौलीच्या जीवनामध्ये इथं बसलेल्या ज्या जुन्या आज्या आहेत त्यांना विचारा, आपल्या जीवनामध्ये अंतकाळ गोड होणं म्हणजे काय, तर पतीच्या अगोदर मला मृत्यू येणं ही अपेक्षा प्रत्येक माता मौलीची असते गड्या. पण मी सांगून जाईल, आपल्या जीवनामध्ये कधीच तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्या ना अशी प्रार्थना करू नको, देवा आम्हाला पतीच्या अगोदर मृत्यू येऊ द्या. याचं कारण असं आहे, आपल्या अगोदर जर पती गेला, आपलं शरीर जर्जर असू द्या, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नाही संतती चांगली निघाली तर आपल्या जीवनामध्ये तुम्ही किचनपर्यंत जाऊ शकता गड्या. पण इथं पुरुष मंडळीच्या जीवनामध्ये जर त्याच्या अगोदर पत्नी निघून गेली तर तो नाही जाऊ शकत गड्या, नाही सुनेचे अपशब्द सहन करू शकत. म्हणून आपल्या जीवनामध्ये पण याच्याही पुढे जाऊन माता मौलीची अपेक्षा असायची गड्या, आपल्या अगोदर पतीच्या अगोदर मला मृत्यू यावं. बघा किती पवित्र आपल्या जीवनामध्ये साधना असल्याच्या नंतर कसं गोड अंतकाळ होतो. बघा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुंडा महाराजांच्या चरित्रामधलं गोड प्रसंग आहे बाबा. ज्या वेळेला दुंडा महाराजांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं यह लोकाची यात्रा संपवली, साधूचं येणं जाणं त्यांच्या हातामध्ये असं, दुंडा महाराजांनी त्या ठिकाणी देह ठेवला. आणि दुंडा महाराजांच्या पत्नीचं नाव होतं कृष्णाबाई. कृष्णाबाईला ज्या वेळेला कळालं माझा पती दुंडा महाराज निघून गेले, यह लोकाची यात्रा सोडून निघून गेले, हे ज्या वेळेला कृष्णाबाईला कळालं तर कृष्णाबाईनं सुद्धा आपला पती गेला, दुंडा महाराज गेले म्हणून त्यांनी सुद्धा देह ठेवून दिला. महाराज किती भाग्य असेल गाड्या, एका साईडनं पतीची अंतयात्रा चालली आणि पतीच्या अंतयात्रामध्येच पत्नीची सुद्धा अंतयात्रा चालली. एकाच जागेवरती पतीलाही अग्निडाग आहे आणि त्याच जागेवरती पतीला पत्नीला सुद्धा अग्निडाग आहे. किती भाग्य असेल गड्या, असा अंतकाळ आपल्या जीवनामध्ये यावा. याच्या करताना पतीची सेवा स्त्रीच्या जीवनामध्ये, पुरुषाच्या जीवनामध्ये तरी कर्ममार्ग ज्ञानमार्ग हे मार्ग फार अवघड सांगितले, पण माता मौलीच्या जीवनामध्ये तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. मग फक्त एक निष्ठेनं पती आमचा परमेश्वर आहे असं म्हणून पतीची सेवा करा, एकनिष्ठ राहा, आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल. पण आपलं उलट झालं, पप्याच्या बापाला उपाशी मारायचं, नंदील दूध पाजायला जायचं नाही का. कोण सांगितलं आपल्या जीवनामध्ये देव प्रसन्न होईल. मग काही काही म्हणते महाराज नंदी आमच्या हातानं दूध प्याला असेल ना, तो घरचा नंदी बैल उपाशी मारला मग तो नंदी का प्याणार नाही, नाही का. पण बघा पवित्र जीवन जगा गड्या, हा नरदे इतका पवित्र आहे आणि अभिमान या नरद्याचा करू नका. का अभिमान करण्यासारखं काय आहे. कबीरदास महाराज म्हणता मातीमध्ये आला मातीमध्ये जाणार आहे. कबीरदास महाराज म्हणता माती के पुतले तुझे किसका गुमान है, माती के पुतले तुझे किसका गुमान है, तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, क्या शान है, माती के पुतले तुझे किसका गुमान है, माती के पुतले तुझे अरे अभिमान करतो, मातीमध्ये जन्माला आला, अनेक दिवस शरीराची माती होणार आहे. याच्या पुढे जाऊन महाराज म्हणता जीवे बिलकडी मुहे बिलकडी देख तमाशा लकड़ी का, क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का,
आणि लाकडावरती जळायचं असेल तर अभिमान कुठला करता? फक्त आपल्या जीवनामध्ये अभिमान करायचा असेल तर साधनेचा करावा. आपल्या जीवनामध्ये साधना करा, पवित्र चिंतन करा, निश्चित उद्धार होईल. का हो महाराज, नाही देवाचं भजन केलं तर महाराज म्हणता नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तू मासी बाजारी विठ्ठला. त्या भगवान परमात्म्याचं विठ्ठलाचं भजन करा, नाही तर हा जन्म वाया जाईल. मग वाया जाऊ नये असं वाटत असेल तर भगवान परमात्म्याचं चिंतन करा. जेवढं होईल तेवढं सत्कार्य दान धर्म आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. मग श्रेष्ठ दान सांगितलं, कन्यादान असेल, अन्नदान असेल, हे दान धर्म फार महत्वाचे. बघा आपल्या जीवनामध्ये आपण दानाला गुण समजतो, पण तपाला जोड दानाची सुद्धा पाहिजे. अन्नदान ही दान जर आपल्या जीवनामध्ये केलेलं नसेल, तपाचं सामर्थ्य असेल, तरी आपल्या जीवनामध्ये अधोगती. कसं आहे का, शास्त्रामध्ये गोड प्रसंगाला सांगतो, लक्षामध्ये येईल. फार पूर्वी प्रसंग असा निर्माण झाला. फार पूर्वी बाबा, मला असं वाटतं विदर्भामध्ये एक श्वेत नावाचा राजा झाला. विदर्भामध्ये फार पूर्वी श्वेत नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या जीवनातला प्रसंग आहे. या राजाच्या जीवनामध्ये या श्वेत नावाच्या राजानं हजारो वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली. आणि हजारो वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर प्रसंग असा निर्माण झाला, काही कालावधीनंतर या श्वेत नावाच्या राजानं देह ठेवला. अर्थात जन्माला आल्यानंतर आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर या न्यायाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये देह ठेवला. हजारो वर्ष तप करणारा अश्वेत नावाचा राजा मृत्यू पावला. मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या तपाचं सामर्थ्य इतकं होतं बाबा, का त्याच्या तपाच्या पुण्याईच्या बळानं त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. पण तिथं त्याला काही खायला भेटत नसायचं. मग तिथं त्याला अन्न भेटत नाही, काही नाही, ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. पण त्याला जर खायचं असेल तर त्याला मृत्यू लोकामध्ये यावं लागायचं. आणि मृत्यू लोकामध्ये त्यानं जे पार्थिव ठेवलेलं होतं ना, त्या पार्थिवाचं मांस त्याला खावं लागायचं. त्याला भूक लागली, जागा ब्रह्मलोकामध्ये भेटली तपाच्या सामर्थ्यानं. हजारो वर्ष तप केलं, त्याचा परिणाम ब्रह्मलोकामध्ये जागा आहे, पण खायला काही भेटत नाही. त्याला इथं खाण्याकरता मृत्यू लोकामध्ये यायचं आणि आपल्या पार्थिवाचं मांस खायचं. किती त्या ठिकाणी वाईट अवस्था त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाली. तर त्यावेळेला एक दिवस ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी त्यानं प्रश्न विचारला, का हो माझ्या जीवनामध्ये माझ्या तपाच्या साह्यासानं मला ब्रह्मलोक प्राप्त झाला, पण मला इथं खायला का काही भेटत नाही, मला मृत्यू लोकामध्ये जाऊन माझ्या पार्थिवाचा मांस का भक्षण करावं लागतं? ब्रह्मदेवानं सांगितलं, तुझ्या जीवनामध्ये तप भरपूर केलं, पण दान मात्र आपल्या जीवनामध्ये तू केलं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये आपण सर्वाभूती द्यावी, अन्न द्रव्य पात्र विचारून. द्रव्य देताना पात्राचा विचार करावा लागतो, पण अन्नदान प्रत्येकाला करा, भुकेलेला अन्नदान करा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अन्नदान केलं पाहिजे गड्या. आणि म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला, तू अन्नदान केलेलं नाही म्हणून तुला अशी अवस्था आहे. आणि एक दिवस प्रसंग असा निर्माण झाला, तो आपल्या पार्थिवाचं मांस भक्षण करण्याकरता आला आणि त्याला अगस्त्य ऋषींचं दर्शन झालं. आणि अगस्त्य ऋषींचं दर्शन झाल्यानंतर तेव्हापासून त्याची त्या दुःखातून मुक्तता झाली. परत त्याला त्या पार्थिवाचं मांस भक्षण करावं लागलं नाही. मला मुद्दा हा मांडायचा आहे, तप जरी असलं पण त्या तपाला जोड दानाची सुद्धा पाहिजे. सगळं काही त्या गोष्टीनं होऊ शकत नाही, म्हणून दान करा. महाराज म्हणता, धर्म करा, धर्म करा, धर्म पांडवांनी केला, अंगी देव राबविला. आपल्या जीवनामध्ये धर्म करा, पवित्र जीवन जगा. आणि असं पवित्र जर जीवन जगले तर जन्म मरणाच्या एरझारामधून सुटका होईल. मग साधकांनी तुकोबाराला प्रश्न विचारला, का हो महाराज तुम्ही म्हणता
पवित्र कर्म जर केलं तर आपल्या जीवनात जन्म मरणाचा येरझारातून सुटका होते, हे तुम्ही आम्हाला सांगता. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तर लय पवित्र कर्म केलं. तुकोबाराचं जीवन जर पाहिलं तर किती दुःखात आहे महाराज. महाराज म्हणता कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता कोण गावी, आता कोण गाली, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. गावचा पाटील पाटलानं सुद्धा दुःख द्यावं. पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा तुकोबाराच्या जीवनामध्ये इतकी तळमळीची अवस्था आहे महाराज, देवप्राप्तीची इतकी अवस्था आहे. तुकोबारानं प्रत्येकाला विचारावं, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत से, चित्त पांडुरंगा झुरत से, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मग का हो, एवढी साधना तुमच्या जीवनामध्ये केली, तुम्ही आम्हाला सांगता देवाचं भजन केलं, पवित्र कर्म केलं तर जन्म मरणाची येरझार चुकवल्या जाते. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तर एवढं पवित्र कर्म केलं, एवढं अनेकांचं दुःख सहन केलं, मग तुमच्या जीवनात जन्म मरणाची येरझार चुकली का? तुकोबारानं म्हणावं, बाबा जन्म मरणाची येरझार नाही, मला आता मरण्याची गरजच राहिली नाही. अभंगाचं पहिलं शरण.
लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. भगवान परमात्म्यानं आता मला मरण्याची गरज नाही, मला जन्म नाही, मला मृत्यू नाही, ही अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या कारणानं आता माझ्या जीवनामध्ये हे का प्राप्त झालं तर माझ्या उपकारासाठी वाघविला म्हणू कंठी. भगवान परमात्म्याला मी कंठामध्ये धारण केलं होतं का तर माझ्यावर उपकार होता. देवानं अनेक दुःखातून मला मुक्त केलं, गर्भवासाच्या दुःखातून मुक्त केलं म्हणून कंठात धारण केलं. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. त्याचा परिणाम आता आमच्या जीवनामध्ये दुःखाचा विनाश झाला आणि फक्त सुखाची प्राप्ती झाली, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती झाली. मग त्याला कारण जर काय असेल तर माझ्या जीवनातले काम क्रोध लोभ हे विकार सगळे मी घालवले आणि देवाला कंठात धारण केलं. बाबा हृदयामध्ये देवाला जर धारण करायचं असेल तर हे विकार घालवले पाहिजे. हे विकार किती अवघड, हे जाणं अशक्य आहे पण जात नाही असं नाही. ते भजनानं कसे जाता बघा. शास्त्रामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये. एकदा प्रसंग असा निर्माण झाला, विश्वामित्र व श्रेष्ठ ऋषींच्या भेटीला निघाले. भेटीला निघाल्याच्या नंतर झालं असं, विश्वामित्र जवळला आले. वसिष्ठ ऋषीनं पाहिलं, अतिथी देवो भव वेदाचं ब्रीद वाक्य म्हणून त्या पद्धतीनं विश्वामित्र आल्याबरोबर त्यांचा सत्कार वगैरे, त्यांना पूजा वगैरे, त्यांना भोजन वगैरे हे सगळं. आता विश्वामित्र डोकं चालवायला लागले. आपला आदरात तिथे गेलं, गपचिप बसायचं ना. पण ते म्हटले अरे हा तर साधू आहे, याच्याकडे सामान्य कुटी आहे पण एवढा पैसा येतो कुठून. म्हटले अरे कुठूनही येत असेल तुला काय करायचं. पण ते म्हटले हे कुठून येतो, या सगळ्यापेक्षा माझ्या पूर्ण कशा करू शकता. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं का यांच्याकडं कामधेनू आहे आणि ती कामधेनू या सगळ्या अपेक्षा पूर्ण करते. हे कळाल्याबरोबर म्हटले एक काम करून यांची कामधेनूच आपण काय करू घेऊन जाऊ. म्हणून ती कामधेनू हिसकावण्याकरता गेले. पण पुढे प्रसंग असा निर्माण झाला, आता कामधेनू जशा प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करायची, तिला स्वतःचं रक्षण करता येत नव्हतं का. तिनं आपल्या अवयवापासून अनेक सैन्य निर्माण केलं. त्या सैन्यानं विश्वामित्रांना पराजित केलं आणि विश्वामित्रांना पराजित केल्यानंतर विश्वामित्र निघून गेले. पण जाता जाता विश्वामित्रांच्या लक्षात आलं का रे आज आपला पराजय झाला, याचं कारण आपण युद्ध केलं. पण युद्ध का केलं तर याचं कारण होतं आपल्याला लोभ उत्पन्न झाला. ही कामधेनू सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करते ना, ही कामधेनू आपल्याला भेटावी असा लोभ उत्पन्न झाला आणि तो लोभ आज आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरला, आपल्या पराजिताला कारणीभूत ठरला. मग या लोभावरती विजय प्राप्त करण्याकरता काय करायचं म्हणून त्यांनी 20,000 वर्ष तप केलं. बरं 20,000 वर्ष तप केल्यानंतर पुढे प्रसंग असा निर्माण झाला, इंद्राला असं वाटायला लागलं आता यांनी तप कशाला केलं, लोभ जिंकण्याकरता. पण इंद्राला वाटलं मग खुर्ची करतात तप चाललं काय नाही, इंद्राला फक्त खुर्चीचा देव आहे महाराज. इंद्रानं काय केलं, एका रंबेला त्या ठिकाणी पाठवलं. ती अप्सरेला पाठवल्याबरोबर प्रसंग असा निर्माण झाला, ती अप्सरा आली आणि यांनी काय केला तिच्या सोबत विवाह केला. परत लक्षात आलं अरे कामधेनू बद्दल लोभ उत्पन्न झाला, तो लोभावरती विजय प्राप्त करण्याकरता 20,000 वर्ष तप केलं. पण इंद्रानं पाठवलेल्या अप्सरेवरती सोबत आपण विवाह केला म्हणजे कामाला मात्र जिंकता आलं नाही. आता कामाला जिंकण्याकरता तप केलं पाहिजे म्हणून परत 20,000 वर्ष तप केलं. परत 20,000 वर्षाचं तप झाल्यानंतर परत इंद्रानं एका रंबेला त्या ठिकाणी पाठवलं. आता इंद्र आधी सावधच होता, म्हणले पहिल्यांदा आपल्याला घात झाला परत असं होऊ द्यायचं नाही. मग त्यानं काय केलं, की रंभा आल्याबरोबर क्रोध आला, क्रोधाच्या भरामध्ये तिला शाप दिला आणि शापानं ती जळून भस्म झाली. आता विचार केला अरे आता आपण श्रेष्ठ ठरलो, आता आपण कामावर विजय प्राप्त केला. पण परत लक्षात आलं आता आपण तिला शाप दिला म्हणजे क्रोधावरती नियंत्रण करता आलं नाही. म्हणजे पहिल्यांदा लोभ उत्पन्न झाला गायीबद्दल कामधेनूबद्दल म्हणून तपश्चर्या केली 20,000 वर्ष, पण कामाला जिंकता आलं नाही. त्या ठिकाणी अप्सरेसोबत विवाह केला. परत त्या कामाला जिंकण्याकरता 20,000 वर्ष तप केलं, पण त्या ठिकाणी कामावर विजय प्राप्त केला पण तिला जाळून भस्म केलं शापानं म्हणजे क्रोधावर नियंत्रण करता आलं नाही. आता त्याच्यावरती नियंत्रण करण्याकरता 20,000 वर्ष तप केलं आणि या तीनही गोष्टीवरती विजय प्राप्त केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तप केलं, पण ते 60,000 वर्ष तप कशाला असेल तर काम क्रोध लोभ यांना जिंकण्याकरता आहे. मग आपल्याला मला मुद्दा हा मांडायचा आहे, हे फार भयंकर आहे पण यांना जिंकता येत नाही असंही नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाचं चिंतन करा. देवाच्या चिंतनानं काय होतं, हे विकार गेले अर्थात थोडक्यामध्ये त्या ठिकाणी आपण देवाच्या जवळ जातो. तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये घरी दिला ठाव अवघा सकळ ही बाब. आता कसली कमतरता आमच्या जीवनामध्ये राहिलेली नाही. याचं कारण
आता माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं आणि माझं ऐक्य झालं. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही. आमच्यामध्ये भेदभाव राहिला नाही, कारण माझ्या उपकारासाठी वागविला म्हणू कंठी. भगवान परमात्म्याला मी कंठात धारण केलं, त्याचा परिणाम आता माझ्या जीवनामध्ये न लगे मरावे. माझ्या जीवनामध्ये आता मला मरण्याची गरज नाही. जन्म मरणाच्या एरझारामधून माझी सुटका झाली. मग आपली ती सुटका व्हावी असं जर वाटत असेल तर गोड देवाचं चिंतन करा. कसं असतं देवाचं भजन? एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा हरि हरि देवे माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी. यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ आपण बघितला. एक चरण सोडवलं, वेळे अभावी बाकीचे सोडून दिले. पुनश्च एकदा आज या ठिकाणी सुधाकर मुरलीधर कडलक बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे भाऊ, त्यांचे मुलं, पत्नी आहे, बहिणी आहे, हा संपूर्ण सुना, हा संपूर्ण परिवार त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे. बाबांचं जीवन जर पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये अतिशय गरिबीचा काळ, आणि त्याही कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं एका उच्च पदवीवरती असताना आपल्या जीवनामध्ये कधी गोरगरिबाच्या जीवनामध्ये कुठलं संकट आलं तर भरारीनं त्या ठिकाणी धावून जाणं, असं पवित्र जीवन त्या ठिकाणी बाबांचं होतं. आणि आज बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतं. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे अनिल भाऊ उंडी असतील, त्याच पद्धतीने आमचे कडलक सर असतील, त्यांच्या माध्यमातून हा सेवेशोक सगळे महाराज मंडळी, आमचे गोरख महाराज, सोपान महाराज, कुलकर्णी महाराज, विठ्ठल महाराज, राजू महाराज, सगळ्यांना मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना मनापासून धन्यवाद. साऊंड सुद्धा आमच्या किरण भाऊचा साऊंड आहे. ऑपरेटर इतके सुंदर आहे महाराज, एकदा साऊंड करता जोरदार टाळी झाली पाहिजे. अतिशय सुंदर साऊंड लावला. यूट्यूब चॅनलही या ठिकाणी आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि सरांच्या माध्यमातून आज मला नवीन म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी ज्यांच्याकडं 8वी 9वी 10वीला असताना ज्यांच्याकडं मॅथ शिकलो, म्हणजे गणित शिकलो, गणित शिकत असताना त्यावेळेला गणिताचा निकाल माझा तिथं लागला नाही, पण आज कीर्तनाचा निकाल लागलेला असावा. आमच्या निकम मॅडम, मी त्यांच्याकडं 3 वर्ष शिकायला होतो सर. आणि आज म्हणजे त्या नेहमी काय असायच्या, त्या उभ्या असायच्या, त्या शिकवायच्या, मी खाली बसलेला असायचो, पण आता त्या खाली बसलेल्या आणि मी इथं शिकवतो. त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असतील एकरा शांत करणानं माफ करा. जाता जाता एकच सांगेल, ज्या पवित्र मायबापानं आपल्याला जन्माला घातलं त्या मायबापाला विसरू नका. बाप काय असतो गड्या? आज या कडलक परिवाराच्या जीवनामध्ये विचारा. एक 5 मिनिटं सगळ्यांनी, 5 मिनिटं शांत बसा, 2 मिनिटं सगळ्यांनी बघा. जाता जाता एक सांगेल, ज्या पवित्र मायबापानं जन्माला घातलं त्या बापाला विसरू नका. सिकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीर लोणे की. बघा, मग अशी आल्यानंतर आमच्या सरांनी त्यांच्या भावांनी सांगितलं, महाराज आमचा परिवार फार मोठा आहे म्हटले. बरं, दोन्ही भावाचं इतकं प्रेम आहे. सर म्हणतात ते माझे बंधू आहे, ते म्हणतात हे माझे बंधू आहे. राम लक्ष्मणासारखे त्या ठिकाणी भाऊ आहे, अगदी एकमेकावरती प्रेम करणारं इतकं मोठं कुटुंब आहे. ते सगळे भाऊ वगैरे इतकं सुंदर गोकुळासारखं गोड कुटुंब आहे. पण त्या गोकुळासारख्या कुटुंबामधला नंद बाबा मात्र त्या ठिकाणी निघून गेली गड्या. म्हणून जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत बापाला जाणून घ्या. बाप काय असतो गड्या? बाप आहे ना तोपर्यंत कळत नसतो गड्या. बापाचे संस्कार काही आगळी वेगळी शिकवण आपल्या जीवनात. बापानं नाही श्रीमंती देऊ द्या गड्या, आपला बाप श्रीमंती देऊ शकत नसेल, पण आपल्या बापानं जे काही संस्कार लावले ना ते लाखो रुपये देऊन सुद्धा ते संस्कार कोणी देऊ शकत नाही गड्या. आपला बाप अडाणी असू द्या गड्या, आपल्या बापाला कधी अडाणी म्हणू नका, आपल्या आईला कधी अडाणी म्हणू नका. कारण आपण आपल्या बापाला अशिक्षित म्हणतो, आपल्या आईला अशिक्षित म्हणतो, पण त्या अशिक्षित म्हणण्या इतकं त्या ठिकाणी तयार केलं सुद्धा तुमच्या आई बापानंच गड्या. तुम्हाला शिक्षित सुद्धा त्यांनी केलं. म्हणून जोपर्यंत बाप आहे त्या बापाला विसरू नका. बाप काय असतो गड्या? मी इकडं सांगेल, मी नेहमी सांगत असो, बापाचं मुलीचं काही आगळं वेगळं नातं असतं गड्या. ज्या दिवशी मुलीचं लग्न झालं जमलं ना त्या दिवशी ताई तुझ्या बापाच्या जेवणाकडे लक्ष दे, तुझ्या बापाचं अर्ध जेवण कमी झालेलं दिसेल. का?
जिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती ताई आता उद्या असल्याची नसली होणार, परक्याच्या घरी जाणार. माझ्या ताईला कसं घर भेटतं काही सांगता येत नाही. मी तुम्हाला सांगू, आपल्या बापाची गरिबीची परिस्थिती असते गड्या. एक टाइम खायला भेटलं होतं, दुसऱ्या टाइम भेटल म्हणून सांगता येत नाही. आपला बाप आपलं धोतर फाटलं ना, नवीन धोतर घेतलं तर उद्या पैशाचं काय करायचं, आपल्या धोतराला गाठी मारून वापरेल. आपली चप्पल तुटली ना गड्या, आपल्या चपलीला सुताडीची गाठ मारून वापरेल. रुपया खर्च करायला त्या ठिकाणी घाबरणारा आपला बाप. पण ज्या दिवशी आपल्या मुलीचं लग्न होतं ना, आपल्या मुलीच्या लग्नामध्ये रुपया खर्च करायला घाबरणारा बाप, पण लाखो रुपये आपल्या मुलीच्या विवाह करता खर्च करताना कधी घाबरत नाही गड्या. आपला बाप, त्याला जर डायबिटीज असेल, कुठली औषधी आणायची असेल ना, मी जर ही औषधी करता पैसे खर्च केले ना, तर उद्या माझ्या कुटुंबाकरता मी भोजन कसं देऊ, म्हणून तिथं पैसे खर्च करताना त्या ठिकाणी घाबरणारा बाप. पण आपल्या जीवनामध्ये आयुष्यभराची कमाई खर्च करताना मुलीच्या लग्नाकरता कधी घाबरत नाही गड्या. फार प्रेम असतं गड्या आपल्या बापाचं. बाप काय असतो, ज्या परिवारातला गेला ना विचारा, आज या परिवाराच्या आमच्या कडलग सरांच्या जीवनामध्ये श्रीमंती गडे ऐश्वर आहे. बापाच्या कृपाशीर्वादानं मोठा कीर्तनकार आणू शकता, मोठा साऊंड लावू शकता, 5 पक्वान्नाचं टेबलावरती भोजन देऊ शकता. पण गेलेला बाप मात्र कधी येऊ शकत नाही गड्या. तो बाप कसा असतो एक कवी गोड वर्णन करतो. बाप स्वाभिमानी बनला, त्याचा सेवा करा. पुनश्च एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि आता नुकतीच ज्यांची या ठिकाणी उपस्थिती झाली, महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी प्रिय ज्यांना म्हटलं जातं, ज्ञानेश्वरी कंठभूषण, खऱ्या अर्थानं ज्यांच्या कीर्तनामध्ये फक्त ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती झाल्या हे मोजत राहावं असा ज्यांचा मला मोठा अधिकार आहे, आमचे संजय बाबा ठोबे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. गीतेमध्ये ते संजय महत्त्वाचे होते, तसे ज्ञानेश्वरीमध्ये मला वाटतं ज्ञानोबाराने हे निवड केलेली असावी. इतकं गोड बाबांचं चिंतन असतं. बाबा या ठिकाणी येऊन उपस्थित झाले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. बोलण्याच्या ओघात चुकीचे शब्द गेले असेल लेकरा शांत करणानं माफ करा. जे बरोबर आहे ज्ञानोबाराय तुकोबाराय गुरुवर यांचं, चुकीचं असेल बुद्धीचे दोष समजून माझ्या मला परत करा. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. सेवा संपलेले, पण 2 मिनिटं बाबांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता महिला मंडळ पुरुष मंडळ भजन करण्याकरता वरती हात करा. करा करा वा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा, 160 आणि 42 होटाळी बाई एकनाथ नामदेव तुकारा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा.
जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय